नगर MIDCमध्ये औद्योगिक गॅस टंचाई. आम्ही संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अहिल्यानगर MIDC औद्योगिक वसाहतीत निर्माण झालेल्या औद्योगिक गॅस टंचाईच्या प्रश्नावर असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आम्ही संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसांपासून औद्योगिक गॅसचा पुरवठा अपुरा होत असल्याने अनेक उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे उत्पादन घटत असून उद्योगांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली. गॅस टंचाईची ही परिस्थिती कायम राहिल्यास उद्योगातील हजारो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. त्यामुळे गॅसचा नियमित पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, सर्व पदाधिकारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये हे स्पष्ट केलं की MIDC उद्योग जे आहेत, गॅस वितरण बंद झाल्यामुळं उद्योजक ठप्प झालेले आहेत आणि उद्योजकांचं काम नाही चालू झालं. त्याच्यामुळं कामगार जे आहेत साधारण 15 ते 20 हजार कामगारांना बेरोजगारीचं संकट ओढवलेलं आहे. तरी आयुक्त साहेब किंवा आपले कलेक्टर साहेब यांनी जर प्रयत्न करून MIDC साठी जर काही गॅस पुरवठा देण्याचा प्रयत्न केला तर अतिउत्तम होण्यासारखं आहे. कारण काम मार्च एंडिंग आहे. मार्च एंडिंगमध्ये उद्योजकांना समोरच्या कंपन्याच्या वेळेत काम द्यायचं आहे आणि त्यांचं टार्गेट आहे. त्या टार्गेटप्रमाणे जर काम झालं नाही तर उद्योजकांना पण मोठा त्याचा तोटा होणार आहे. याच्यामध्ये लहान मोठे सगळे उद्योजक येतात. साधारण फॅब्रिकेशन करणारा आहे, परत गॅस वेल्डिंग करणारा आहे, किरकोळ जो आपण मोठ्या कंपन्या जसे आहेत त्या छोट्या छोट्या कंपन्या पण भरपूर आहेत त्याच्यामध्ये. तर त्यांना सुद्धा गॅस नसेल तर त्यांचं काम बंद पडतं, त्यांचे रोजगार घरी बसले जातात. त्यांचा रोजगार झाला नाही म्हणजे त्यांच्या कुटुंबाला पण त्याचे त्रास होणार. तर त्यासाठी शासनाने उद्योजकासाठी कसं गॅस वितरण जास्तीत जास्त करता येईल याचा विचार करावा अशी माझी नम्र विनंती राहील. नमस्कार. आज इथे कलेक्टर साहेबांना सर्वजण आम्ही निवेदन द्यायला आलेलो होतो की LPG गॅस ही जी इंडस्ट्रीचा अत्यंत महत्त्वाचा घटक, हीट निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी लागणारा, की जो पूर्णपणे आत्ता थांबलेला आहे किंवा आता काही 1 ते 2 दिवसात पुरेल एवढा सगळ्यांच्याकडे स्टॉक असून तो थांबणार आहे. त्याच्यावरती काय सरकार करतं आहे किंवा काय प्रशासनाचं नियोजन आहे तर ते आम्हाला कळावं यासाठी आम्ही आलेलो होतो. इथे माझ्यासोबत जे आलेले आहेत ते बऱ्याचसारख्या लोकांचे पावडर कोटिंगचे युनिट आहेत, काही लोकांचे गॅस कटिंगचे, मेटल कटिंगचे, हिटिंगचे वेगवेगळे ऑपरेशन्स त्या ठिकाणी करतात. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये हीट ही गॅसपासूनच मेजर तयार केली जाते आणि त्यामध्ये वापरला जाणारा LPG हा जो आहे, हा लिक्विड पेट्रोलियम गॅस, याची पूर्णपणे किल्लत आपल्याकडं सध्या जाणवती आहे. आणि अशा याच्यामध्ये इंडस्ट्रीचा सप्लाय हा कसा सुरळीत ठेवण्यात येईल याकडं माननीय कलेक्टर साहेबांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आलो होतो. आमचं खूप मोठं नुकसान होणार आहे. मार्च एंडचा कार्यक्रम आहे. मार्च एंडचं सगळं डिस्पॅचेस आणि हे सगळं थांबलेलं आहे. आम्हाला आमचं टार्गेट गाठायचं पण हे कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होईल असं वाटत नाही आहे. त्यामुळं आमचं असं निवेदन राहील कलेक्टर साहेबांना की यावरती काहीतरी विचार करावा, काहीतरी रेशनिंग करून थोडा सप्लाय आम्हाला तरी देण्यात यावा, की जेणेकरून, कारण शेवटी अल्टिमेटली आमच्याकडं जर गॅस नसेल तर आम्हाला व्यवसाय बंद करावे लागतील, बंद ठेवावे लागतील काही दिवसासाठी. डायरेक्टली इनडायरेक्टली इफेक्ट हा सर्वसामान्य लोकांच्यावरती याचा येणारच आहे. त्यांचे पगार हे ते कसे द्यायचे, काय, हे मोठे प्रश्न आमच्यासमोर उभे राहणार आहेत. त्यामुळं माझी अशी सरांना विनंती आहे की त्यांनी या बाबतीत काहीतरी योग्य निर्णय घ्यावा, आम्हालाही काही थोडासा सप्लाय द्यावा आणि आमचेही व्यवसाय चालू राहतील याकडे त्यांनी पाहावं. धन्यवाद. उद्योजक मंडळी सगळी कलेक्टर साहेबांना त्यांच्या अडचणी मांडण्याकरता आले होते. गॅस ही लाईफलाईन समजली जाते उद्योजकांकरता, त्याचा तुटवडा आम्हाला भासतोय. निश्चितच या संदर्भात उद्योजक सरकारबरोबरच आहेत, पण आमचे हात पूर्णपणे बांधले गेले तर याचा इनडायरेक्ट इफेक्ट राष्ट्रीय उत्पन्नावरती पण होणार आहे आणि कमीत कमी 25,000 लोकांचं रोजगार अडचणीत येण्याची शक्यता दाट आहे. या संदर्भात सरकारने थोडासा उद्योजकांच्या बाजूने विचार करावा, जेणेकरून असलेल्या अडचणी वाढणार नाहीत. आम्हालाही वार्षिक टार्गेट्स आहेत आणि आर्थिक अडचणी वाढल्यामुळे कदाचित उद्योगही
NPA मध्ये जायची शक्यता दाट वाटते. धन्यवाद.